आजच्या व्लॉगसाठी मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन आलो आहे अंदरबन ट्रेकला. आणि आत्ता मी रस्त्यात आहे, जस्ट मुळशीच्या अलीकडे मी थांबलेलो आहे आणि तुम्ही माझ्या मागे मुळशी डॅम बघू शकता. सो गाईज आत्ता सकाळचे ऑलमोस्ट 7 वाजलेत आणि आम्ही निघालो आहे अंदरबनला. मुळशीच्या अलीकडे जस्ट थांबलो आहे आम्ही. सो गाईज अंदरबन ट्रेकला जाण्यासाठी आपण पुण्याहून मुळशीला आलो की ताम्हिणी घाट जस्ट चालू होण्याच्या आधी निवेगाव क्रॉस करायचं. निवेगाव क्रॉस केलं की हॉटेल जय मल्हारपासून राईट टर्न घेऊन आपण पोचून जातो अंदरबनच्या स्टार्टिंग पॉईंटला. तो राईट टर्न घेतल्यानंतर पूर्ण अंदरबन ट्रेकचाच रोड चालू होतो आणि रस्त्यामध्ये बरेच व्ह्यू पॉईंट मिळतात. त्याच्यापैकी एका व्ह्यू पॉईंटवर आम्ही आत्ता आलेलो आहे. तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा आहे इथून. अंदरबनच्या रोडने पुढे आल्यावर इथे म्हणजे पार्किंग वगैरे आहे इथे. सो गाईज ट्रेकची सुरुवात बघू शकता तुम्ही कशी होती आमची. खूप मस्त पॉईंट आहे हा. हा ट्रेक मला पावसाळ्यात करायचा होता पण काही म्हणजे प्लॅनच होत नव्हता आमचं. सो पण काही नाही, आत्ताचं पण जे क्लायमेट आहे खूप भारी आहे आत्ताचं. सो अंदरबन जे आहे ते पुण्यापासून हार्डली आय थिंक एक 50-60 किलोमीटर्स वगैरे आहे. अंदरबन ट्रेक तसं तर मेन म्हणजे डेन्स फॉरेस्टसाठी म्हणजे हे फेमस आहे, कारण इथलं जे जंगल आहे ते खूप डेन्स आहे. सो जिथे आत्ता आपण कार पार्क केली तिथून पण म्हणजे जे स्टार्टिंग पॉईंट आहे ट्रेकचं तिथे म्हणजे बरंच चालत जावं लागतं आणि मेन ट्रेक त्या स्टार्टिंग पॉईंटपासून चालू होतो. सो या ट्रेकमध्ये असे खूप सारे छोटे छोटे झरे लागतात पाण्याचे आणि क्रॉस करून पुढे जावं लागतं. हे सगळे सह्याद्रीचे माउंटन्स तुम्ही बघू शकता. ही ॲक्च्युली कुंडलिका व्हॅली आहे. सो गाईज हा आहे ट्रेकचा स्टार्टिंग पॉईंट आणि इथे पर पर्सन 140 रुपीज तिकीट आहे ट्रेकसाठी. रोहितने काय पकडलंय खेकडा. जानवी पकड. व्ह्यू तुम्ही बघू शकता गाईज. इथे खाली पूर्ण व्हॅली आहे ही आणि हा जो व्ह्यू आहे खरंच म्हणजे तुम्ही इथे इन पर्सन येऊन बघायला पाहिजे. तिथून कुठून तरी आपण स्टार्ट केलेला ट्रेक आणि व्हॅलीचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती भारी आहे. तिथे कुठलं तरी हे लेक दिसतंय मध्ये. इथून गाईज थोडे थोडे जंगल चालू होत आहे. हे फुलं आय थिंक कारवीचे फुलं आहेत जे बघायला सगळे लोणावळ्याला गर्दी करतात. इथे पण आहेत ते. पाणी खाली आहे.
टॉपचा जो मेन व्ह्यू पॉईंट आहे कुंडलिका व्हॅलीचा, त्यासाठी अजून पुढे ट्रेक करावं लागणार आहे. सो थोडं लांब आहे आणि थोडं डिफिकल्ट आहे ट्रेक हे. हा तो ब्रिज होता आता आपण ज्याच्यावरून आलो. सो गाईज फायनली एवढं 3-4 किलोमीटरचं ट्रेक करून पहिला व्ह्यू पॉईंटला पोचलो आहे आपण. बघूया तिथून काय व्ह्यू दिसतोय. कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू आहे, बघूयात आपण. सो गाईज आम्ही परत रिटर्न निघालो आहे कुंडलिका व्ह्यू पॉईंटपासून. हे ट्रेक ॲक्च्युली प्लेनच आहे, कुठे असं काही स्टेप्स वगैरे खूप चढायचे असं नाही, पण पूर्ण जंगलमध्ये आणि जो ट्रेकचा जो पाथ आहे तो म्हणजे प्लेन नाही आहे. सो त्याच्यामुळे थोडं जास्ती हेक्टिक वाटू शकतं हा ट्रेक. आम्ही परत निघालेलो आणि ऑलमोस्ट आता पोचत आलो एंड पॉईंटला. तर जाताना तर आपण जातो एकदम मज्जा करत, आणि येताना पण रिटर्न जाताना पूर्ण एनर्जी ड्रेन झालेली असते. नक्की हायली रेकमेंड करतो की तुम्ही ह्या ठिकाणी या, ॲटलिस्ट तामिनी घाटापर्यंत तरी या, आणि सकाळी थोडं लवकर निघून म्हणजे इथे व्हिजिट करायला पाहिजे. खूप भारी क्लायमेट आहे. अंधारबन ट्रेकची डिफिकल्टी लेवल मॉडरेट मी सांगू शकतो. ट्रेक करताना आपण कधी एकदम डार्क डेन्स फॉरेस्टमध्ये असतो, तर कधी कुंडलिका व्हॅलीच्या एकदम एजेसवरती चालत असतो. मला 13 किलोमीटरचा ट्रेक करायला ऑलमोस्ट 5 ते 6 तास लागले. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यार गाइस मुझे कुछ तो ना डायलॉग्स बताओ वीडियो में बोलने के लिए. रिश्तों में तो हम तुम्हारे बाप. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. या हे डायलॉग्स घ्या, ऐका हे डायलॉग्स.